महोत्सवाचं आयोजन केलं होतं। या महोत्सवामध्ये बॅनर्स लावले होते, तर याच्यावर अजित पवारांचा सुद्धा बॅनर होता। मात्र अजित पवारांच्या बॅनर्सवर काळा कापड टाकण्यात आलं। शिवसेनेचे जे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी हे केलं आणि याच्यानंतर मात्र हे कापड हटवलं आहे। काय सांगाल तुम्ही याच्यावर? महायुतीमध्ये एक ठिणगी बारामतीमध्ये पाहायला मिळते। बिलकुल महायुतीमध्ये ठिणगी वगैरे पडणार नाही। त्याचं काही वेळा कार्यकर्ते अति उत्साहीपणामध्ये आपल्या नेत्याबद्दलचं जे प्रेम असतं ते त्याला जर कुठं काय ठेच पोचली तर प्रकट होत असतात किंवा रिॲक्ट होत असतात। पण महायुतीमध्ये बिलकुल अशा बारीक सारीक गोष्टींवरनं मतभेद होणार नाहीत किंवा ठिणगी पडणार नाही। कुणी फोटो लावला, कुणी नाही लावला, कुणी फोटो लावला किंवा त्याच्यावरती काळं लावलं, ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी महायुतीची मध्यवर्ती समन्वय समिती जी आहे त्या मध्यवर्ती समन्वय समितीमार्फत आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टींकडं लक्ष न देता आपल्याला महायुती अधिक भक्कम करायची आहे आणि महायुतीचं नेतृत्व माननीय शिंदे साहेबांकडं, माननीय फडणवीस साहेबांकडं, माननीय दादांकडं आहे। त्यामुळं नेते म्हणून महायुतीचे इथून पुढं महायुतीच्या प्रत्येक बॅनरवर ह्या तिन्ही नेत्यांचे फोटो असतील। साहेब, शिवसेनेची भाजपकडे 107 जागांची मागणी, जातीय समीकरणांसह जागांचं प्रेझेंटेशन भाजप हायकमांडकडे सादर केलं आहे अशी माहिती आहे। न्यूज 18 लोकमतला अशी माहिती मिळाली आहे। मुंबई, ठाणे आणि MMRमध्ये जास्त जागांची मागणीसुद्धा करण्यात आली नाही। आता मी नव्हतो मुंबईमध्ये, गेले म्हणजे गणेशोत्सवासाठी 4-5 दिवस झाले मी मतदारसंघात आहे ना, अजून 2-3 दिवस मी मतदारसंघातच आहे। पण पक्षानं किती जागा मागाव्यात या बाबतीत जेव्हा आम्ही एकत्र सगळे प्रमुख नेते शिवसेनेचे एकत्र बसलो होतो तेव्हा आम्ही चर्चा केलेली होती आणि त्या अनुषंगानं जी काही पक्ष संघटनेची ताकद आहे, म्हणजे शिवसेनेची ताकद ही कशात आहे? शिवसैनिकामध्ये आहे। शिवसेनेची ताकद कशात आहे? आमचे जिल्हा प्रमुख, आमचे तालुका प्रमुख, आमचे विभाग प्रमुख, आमचे शाखा प्रमुख, आमचा बूथ प्रमुख, आमचे नव्यानं आता नेमलेले शिवदूत, हे पक्षाचं नेटवर्क जिथं आमचं स्ट्रॉंग आहे, शिवसेनेचं स्ट्रॉंग आहे, तिथं आम्ही अधिक जागा मागितलेल्या आहेत। त्यामुळे जागा मागताना आम्ही मागणार आमचं त्याला जे म्हणतो आपण की बाबा ही सगळं पक्ष संघटना कशी आहे, आमची ताकद किती आहे, हे सगळं महायुतीच्या वरच्या नेत्यांपुढं आम्ही मांडू आणि जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊ आम्ही। शेवटचा प्रश्न आहे, अमित शहांच्या उपस्थितीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते। यामध्ये 155 ते 160 जागा भाजपचा दावा आहे, शिवसेनेला 65 ते 75 आणि राष्ट्रवादीला 55 जागा। काय नाही, मला माहीत नाही। मी ह्या बाबतीत खरंच माझी कोणाशी चर्चा नाही, कारण आता कालपासून माननीय अमित शाह साहेब लालबाग राजाच्या दर्शनाला, वर्षा बंगल्यावरच्या गणपती दर्शनाला, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या सागर बंगल्यावरच्या गणपती दर्शनाला आलेले आहेत। आता कदाचित माननीय अमित शाह साहेब मुंबईमध्ये असताना शिंदे साहेबांची, फडणवीस साहेबांची, माननीय अजितदादांची त्यांच्याबरोबर जर काही चर्चा झाली असेल तर मला माहीत नाही। 2 दिवसानंतर मी जाईन मुंबईला, त्यावेळी मग या बाबतीत चर्चा आम्ही करू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।